ज्या पक्षांना एकमेकांसोबत युती किंवा आघाडी करायची असते त्या पक्षाचे पदाधिकारी बैठक घेतात आणि जागांवर चर्चा करतात। वाटाघाटी यशस्वी झाल्या तर आघाडी होते, नाही झाल्या तर युती तुटते। ही झाली सर्वसाधारण प्रक्रिया। पण एखादा पक्ष एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बोलणी करू लागला आणि बोलणी करता करता अचानक गायब होऊन दुसऱ्याच पक्षाशी सूत जुळवू लागला तर काय होतं याचं उदाहरण पुण्यात दिसून आलं। गोष्ट आहे पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या युतीची। याच गोष्टीचा सविस्तर आढावा राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमध्ये। आम्ही आमच्या थोडं वरिष्ठांशी बोलून त्यांनी सांगितलं तुम्ही दोघं तिघं जाऊन त्यांना सांगा की आम्ही आमच्या जुन्या मित्रपक्षांबरोबर आघाडी बरोबर राहणार आहोत, तेवढा निरोप द्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जात आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांचं समजून घेऊन ऐकून घेऊन त्यांच्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत। पुण्याच्या वेशीवर असणारा कात्रजचा घाट दाखवणे म्हणजे नेमकं काय याची अनुभूती पुण्यातल्या महाविकास आघाडीला कशी आली हे दाखवणारी ही 3 वक्तव्य। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या आठवड्यापासूनच सुरू होती। त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या। भाजपसोबत जाणाऱ्या अजितदादांची आघाडी मान्य नसल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप काँग्रेसवासीही झाले। असं सगळं घडत असताना 2 दिवसांपूर्वी एक मोठा ट्विस्ट आला। तुतारीचे उमेदवारही घड्याळावरच लढतील ही अजितदादांची अट मान्य नसल्याचं निमित्त करत आघाडी होणार नसल्याचं अंकुश काकडेंनी जाहीर केलं। वार होता शनिवार। आम्ही अजितदादांची काल भेट घेतली ही वस्तुस्थिती आहे, पण आमची कुठली तिथं आघाडीच्या संदर्भामध्ये चर्चा झालेली नाही। आम्ही आमच्या थोडं वरिष्ठांशी बोलून त्यांनी सांगितलं तुम्ही दोघं तिघं जाऊन त्यांना सांगा की आम्ही आमच्या जुन्या मित्रपक्षांबरोबर आघाडी बरोबर राहणार आहोत, तेवढा निरोप द्या। जुन्या सहकाऱ्यांसोबत राहण्याची भाषा झाल्यामुळं पुन्हा एकदा काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत पवारांच्या राष्ट्रवादीच्या जोर बैठका सुरू झाल्या। शनिवारी पवारांचे सर्व स्थानिक नेते चर्चेसाठी हजर राहिले, पण रविवार उजाडताच चित्र बदललं। शनिवारी बैठकीला असणारे राष्ट्रवादीचे नेते अचानक नॉट रिचेबल झाले। कुणी आजारी असल्याचं कारण सांगून तर कुणी इतर काही निमित्त करून संपर्क क्षेत्रातून बाहेर गेलं। त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची चांगली चिडचिड झाली। नक्कीच मागच्या बैठकीला होते, नंतर गेले, परत आले आणि कालपासून नॉट रिचेबल झाले। फोन लावतोय आम्ही, मीटिंग चालू होती, काँग्रेसचा या ठिकाणी कार्यक्रम झाला होता, म्हणून काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी या ठिकाणी कार्यक्रमाला आले। आम्ही दोघं एकत्र होतो, पण नंतर ते फोन बंद झाला, तब्येत ठीक नाही म्हणून गेले। ते अजूनपर्यंत काय त्यांचा फोन लागत नाही आहे। विचारायचं कोणाला हा प्रश्न पडला आहे, सगळ्यांचे फोन स्विच ऑफ आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीची मानसिकता नाही आहे असं आम्ही आणि काँग्रेसने ठरवलं आणि आमची पुढची बोलणी आम्ही या प्रभागाच्या डिवायडेशनसाठी सुरू केली। महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी आम्ही आज आमच्या काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन झाल्यावर आम्ही सेना आणि काँग्रेस बसलोय। आम्ही सकाळपासून राष्ट्रवादीला सुद्धा निरोप दिलेत। राष्ट्रवादीने आम्हाला सांगितलं की दुपारीपर्यंत आम्ही आपल्याशी चर्चा करायला येतो। अद्याप त्यांचा संपर्क होत नाहीये, पण त्यांच्या ज्या जागा कालच्या वाटपामध्ये बाजूला ठेवल्या होत्या त्या आजही बाजूला ठेवल्यात। तर बारामतीतला रविवार मात्र वेगळा होता। प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते AI केंद्राचं उद्घाटन झालं। यावेळी अख्खं पवार कुटुंब एकत्र आलं। जातीने हजर राहून गौतम अदानींचं स्वागत करणारे अजितदादा, त्यांच्या गाडीचं सारथ्य करणारे रोहित पवार, अदानी हे मोठे भाऊ असल्याचं सांगत त्यांच्या कर्तृत्वाचे गोडवे गाणाऱ्या सुप्रियाताई आणि अदानींच्या कार्याचा गौरव करणारे स्वतः शरद पवार असा नेत्र दीपक सोहळा बारामतीत पार पडला। अदानींचं भाषण सुरू असताना पवार काका पुतण्यामध्ये झालेली काही क्षणांची चर्चाही जाणकारांच्या नजरेतनं सुटली नाही। कार्यक्रम झाला, अदानी निघून गेले आणि पुन्हा पवार मंडळी आपापल्या राजकीय कामात गुंतून गेली। त्यानंतर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं अजितदादांच्या भाषणातल्या एका वाक्याने। काही अडचण नाही, आपल्या विचाराचे काही खासदार आहेत, त्यांनाही तिथं आवाज उठवण्याचं काम आपण सांगू शकतो, त्याच्यामुळे तिथेही अडचण नाही। साधारण
पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जात आहे. त्याच्यामुळं हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होत आहे. रविवार संपला आणि सोमवार उजाडला. सकाळीच रोहित पवार माध्यमांसमोर आले आणि सर्वांच्या मनातल्या शंका दूर करत दोन्ही राष्ट्रवादींच्या आघाडीची अधिकृत घोषणाच करून टाकली. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांचं समजून घेऊन ऐकून घेऊन त्यांच्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही. आम्ही एकत्रित येऊन घड्याळ एकत्र आणि तुतारी एकत्र असे दोन चिन्ह घेऊन तिथं लढणार आहोत. आपल्यासोबत नेमकं काय घडलंय हे जेव्हा काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला समजलं तेव्हा पुणे महानगरपालिकेच्या शेजारी असणाऱ्या मुळामुठेच्या पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं होतं. पुणे आणि मुंबईत काहीही निकाल लागले तरी सत्तेसोबत जाण्याचे दरवाजे दोन्ही पवारांनी दोन्ही बाजूंनी उघडे ठेवलेत. गेल्या 2 दशकांपासून मुंबई ठाकरेंची आणि पुणे पवारांचं या अघोषित अंडरस्टँडिंगची राजकीय वर्तुळात चर्चा रंगायची. आता पुणे आणि पिंपरी चिंचवड मधून पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे, तर मुंबईतही त्याच मार्गावर आहे. ही तत्कालीन राजकीय समीकरणं आहेत की भविष्यातल्या नव्या अंडरस्टँडिंगची समीकरणाची नांदी आहे, याचं उत्तर मिळायला मात्र काही वर्ष थांबावं लागणार आहेत. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.